हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता मी सकाळी बाहेरून आणलं होतं उडीद वडा, सांबर आणि ही खोबऱ्याची चटणी. तर मस्त असा सकाळचा नाश्ता करून घेतला. नाश्ता झाल्यावर गरमागरम असा चहा ठेवलाय. तर यात मी सगळेजण चहा आणि नाश्ता करायला संचितला आज ना मी टिफिनसाठी बनवलं होतं. पोहेचे कटलेट केलते थोडंसं वेगळं म्हणून. तर रेसिपी ऑलरेडी मी पाठवली. तुम्ही बघू शकता मी पोहेचे कटलेट कसं केले. थंडी आमच्या इकडं खूप जास्त आहे. त्यामुळे संचित एकदम पॅक होऊन असा स्कूलसाठी जात असतो. स्कूल थोडंसं लवकर आहे. त्यामुळे लवकर उठावं लागतं. नाश्ता, टिफिन सगळं लवकरच असतं. नंतर मग संचित स्कूलला गेल्यानंतर बाकीचे घरातले काहीतरी कामं असतात, तर ते आवरून घ्यायची, स्वयंपाक वगैरे करायचा. स्कूलमधून आलं की लगेच संचित साहेब बसले होते आमचे होमवर्क करायला. जो काही होमवर्क आहे तर तो होमवर्क करून जायचं होतं आम्हाला. डी-मार्टला जायचं होतं, थोडंसं सामान घ्यायचं होतं. असंच फिरून पण यायचं होतं. डी-मार्टला तांदूळ छान मिळतो. त्यामुळे हा तांदूळ 1 किलो तांदूळ घेतला. संचितला थोडंसं पेन्सिल वगैरे पण घ्यायची होती. ते घेतलं आणि जवळपास वेळ झाला होता. आता संध्याकाळच्या एक पावणे 6 वाजत आल्या होत्या. अंधार थोडासा लवकरच पडतोय. त्यामुळे बघू शकता वेळ झालाय. आजचा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. चला तर मग